श्री स्वामी समर्थ. आपण अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण तिथं प्रथम कुठं जायचं असतं, पहिलं कोणाचं दर्शन घ्यायचं याची माहिती बऱ्याच लोकांना नाही. तर आपण स्वामींचं पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचं तर खंडोबांचं दर्शन घ्यायचं, मग चोळाप्पा स्वामी, मग बाळाप्पा स्वामी आणि मग स्वामी समर्थ असं दर्शन घेत घेत यायचं असतं. तर या पद्धतीनं आम्ही दर्शनाचा हे व्हिडिओ काढलेला आहे. तर ह्या दर्शनामध्ये आपण प्रथम खंडोबा मंदिरामध्ये जायचं आहे. तर खंडोबा मंदिर इथं प्रथम स्वामी समर्थ हे आले होते आणि ते इथं पहिले वास्तव्यास होते. तर ही आमची सगळी फॅमिली आहे आणि आम्ही सगळे मिळून ह्या स्वामींच्या दर्शनासाठी आलेलो आहे. तर हे खंडोबा मंदिर आहे. खंडोबा मंदिरमध्ये आपण गेल्यानंतर खंडोबांचं दर्शन सगळ्यात महत्त्वाचं आहे. खंडोबांचं दर्शन आपण घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण खंडोबाचं दर्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे स्वामी प्रथम ज्यावेळेस आले त्यावेळेस त्या खंडोबा मंदिरामध्ये होते आणि त्या खंडोबा मंदिरामध्ये स्वामींनी प्रथम जो अक्कलकोटमध्ये आल्यानंतर पहिलं वास्तव्य त्यांचं ह्या खंडोबा मंदिरमध्ये झालं होतं. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट घे, खंडोबाच्या नावानं चांग भलं, म्हणून आपण खंडोबा मंदिराचं पहिलं दर्शन घेणं म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा स्वामींनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं ती वास्तव्याची जागा म्हणजे श्री खंडोबा मंदिर. खंडोबा आणि बानूमाळसा यांच्या मूर्ती आहेत, त्यांचं आपण दर्शन घ्यायचं आहे. स्वामींच्या पादुकासुद्धा आहेत, तर त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. आणि मग आपण चोळाप्पा स्वामी यांच्या दर्शनासाठी जायचं आहे. खंडोबा मंदिरमध्ये आपण कुलदैवत जे आहे त्यांची माहिती मी पुजाऱ्यांना विचारली होती. तर त्यांनी सांगितलं की हे प्रथम पहिल्यांदा खंडोबा मंदिरमध्ये स्वामी समर्थ आलेले आहेत आणि त्यांच्या माहितीनुसार मग ते चोळाप्पा स्वामींच्या मंदिरामध्ये गेलेत. मग चोळाप्पा स्वामींच्या घरी गेलेले आहेत. तिथं चोळाप्पा स्वामींचं आता ते मंदिर झालेलं आहे. तर चोळाप्पा स्वामींचं मंदिरातसुद्धा व्हिडिओ कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण लांबूनच शूटिंग घेतलं आहे. तर सगळ्या आमच्या फॅमिलीनी चोळाप्पा स्वामींचं दर्शन घेतलं आहे. तुम्हीसुद्धा ज्यावेळेस याल, सोलापूरवरून आम्ही निघालो, सोलापूरवरून अक्कलकोटमध्ये आल्यानंतर अक्कलकोटमध्ये प्रथम आपण एक रिक्षा ऑटो करायची आणि त्यानुसार मग प्रथम खंडोबा मंदिरमध्ये यायचं. खंडोबा मंदिरमध्ये आल्यानंतर मग आपण चोळाप्पा स्वामींच्या दर्शनाला यायचं आणि चोळाप्पा स्वामींचं दर्शन झाल्यानंतर मग आपण बाळाप्पा स्वामींचं दर्शन करायचं आहे. तर बाळाप्पा स्वामींच्या दर्शनाला आम्हाला काय जायला मिळालं नाही, कारण थोडासा पाऊस बी होता त्यावेळेस, त्यामुळं बाळाप्पा स्वामींच्या दर्शनाला नाही गेलो आम्ही. तर चोळाप्पा स्वामींचं दर्शन केल्यानंतर आम्ही सरळ मठामध्ये आलो, स्वामींच्या मठामध्ये. आणि स्वामींच्या मठामध्ये आपण येत असताना प्रथम स्वामींच्या मठाकडे जाताना रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टॉल आहेत. त्या स्टॉलवर तुम्ही स्वामींना प्रसाद, अष्टगंध, तुम्हाला जे काय वस्तू घ्यायच्या आहेत ते घेऊ शकता. असं अगदी ओरिजिनल पद्धतीचं साहित्य तिथं मिळतं. तर त्यातल्या त्यात अष्टगंध, हिना अत्तर हे सगळ्यात स्वामींना आवडतं, दत्त महाराजांना आवडतं, म्हणून आपण ते खरेदी करायचं आहे. आणि मग स्वामींच्या मठामध्ये आपण ह्या दर्शनासाठी आलो आहे. स्वामींचं दर्शनसुद्धा तिथं आपल्याला आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळं मी आपल्याला स्क्रीनवर त्यांच्या जे स्वामींचं दर्शन होतं ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर मग आपण हे वटवृक्ष आहे, ह्या वटवृक्षाच्या झाडाखालीच स्वामींनी आपलं वास्तव्य केलं आणि इथंच तो मठ, स्वामींचा मठ प्रसिद्ध आहे, तो अक्कलकोट स्वामींचा मठ. आणि त्याचं हे दर्शन आपण स्क्रीनवरून घेतलेलं आहे. आत कॅमेरा अलाउड नसल्यामुळे हे स्क्रीनवरून दर्शन घेतलेलं आहे. हे स्वामींचं दर्शन तुम्ही सर्वांनी घ्या. आज श्रावणी गुरुवार आहे आणि गुरुवारच्या निमित्ताने आज आपण हे दर्शनाचा योग मी तुम्हाला देतो आहे. आणि तो प्रथम खंडोबा मंदिर, मग चोळाप्पा स्वामी, मग बाळाप्पा स्वामी आणि मग स्वामींच्या मठामध्ये आपण यायचं आहे. स्वामींच्या मठाचं दर्शन घेतल्यानंतर समोर एक स्वामींचा फोटो आहे. तो 10,000 रुद्राक्षांनी तयार केलेला हा फोटो आहे. अगदी विशेष आहे ते. त्याची माहिती तिथं समोर लावलेली आहे. मी स्क्रीनवरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे ह्या स्वामींचे जोगेश्वरीचे एक भक्त होते, त्यांनी हा स्वामींचा 10,000 रुद्राक्ष, पंचमुखी रुद्राक्ष हे त्याच्यानुसार त्यांनी तो फोटो बनवला आहे आणि त्या फोटोच्या इथं आपण दर्शन घ्यायचं आहे. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर
मग तिथून आपल्याला फोटो वगैरे काढायला परमिशन आहे स्वामींच्या मठामध्ये. मग तिथं आपण आपले फॅमिली फोटो स्वामींच्या पुढं काढू शकता, किंवा मग आपण पुढं स्वामींच्या मठामध्ये इतरही ठिकाणी तुम्ही शूटिंग फोटो करू शकता. मात्र स्वामींच्या ज्या समाधी आहेत त्या समाधीच्या समोर तिथं आपल्याला फोटो शूटिंगला अलाउड नाही, त्याची परवानगी काढायला लागते आणि ते सर्वसामान्य लोकांना जास्त करून परमिशन मिळत नाही. त्याच्यानंतर मग आपण स्वामींचा एक पुतळा आहे, छोटासा मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या समोर आपण जाऊन दर्शन घ्यायचं आहे. मग त्या जे रुद्राक्षांचा फोटो आहे त्याच्या बाजूलाच एक स्वामींचं मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचे आपण दर्शन घ्यायचं आहे. त्याचं दर्शन आपण जवळून घेऊ शकता आणि त्याचंही तुम्ही शूटिंग फोटोसुद्धा काढू शकता. तर अशा प्रकारे आपण हे स्वामींचं दर्शन ह्या 3 टप्प्याने घ्यायचं आहे. प्रथम खंडोबा मंदिर, मग चोळाप्पा स्वामी, मग बाळाप्पा स्वामी आणि नंतर मग आपण स्वामी समर्थांचा मठ. ह्या मठामध्ये आपण दर्शन घेतल्यानंतर मग आपण तिथं अन्नछत्र हे फार प्रसिद्ध आहे. अन्नछत्रामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली असते, प्रसादाची व्यवस्था केलेली असते. तर तो प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये. विशेष करून सगळ्या ज्या भक्तांनी प्रसादाचं दुपारचं टायमिंग असतं, संध्याकाळचं टायमिंग असतं, 2 टाईम प्रसाद असतो. तर त्या प्रसादाची व्यवस्था इतकी सुंदर आणि छान आहे, तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. हा लता मंगेशकर दिदींनी हा रथ जो आहे तो रथ स्वामींना दिलेला आहे, स्वामींच्या चरणी अर्पण केलेला आहे. तो चांदीचा रथ आहे आणि त्याच्या शेजारी शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्याच्या शेजारी उभे स्वामी समर्थ आहेत. ते उभे स्वामी समर्थांचा फोटो सहसा कुठे जास्त बघायला मिळत नाही. ते अजान भाऊ होते. अजान भाऊ म्हणजे त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचत होते म्हणून त्यांना अजान भाऊ असं म्हणतात. तिथंच पुढं गोमाता आहे. गोमातेचं दर्शन घ्यायचं आहे आणि गोमातेचं दर्शन घेतल्यानंतर स्वामींचा आपण अजान भाऊ जे मूर्ती आहे त्या मूर्तीच्या शेजारी आपण फोटो वगैरे शूटिंग करू शकता. आणि मग आपण अजान भाऊ या स्वामी समर्थांचं फोटो शूटिंग केल्यानंतर मग आपण भोजनाच्या रांगेमध्ये सगळ्यांनी राहायचं आहे. भोजनाची रांग संध्याकाळी 8 वाजल्यापासून सुरू होते आणि 8 वाजल्यापासून 8 वाजायच्या पुढे 8:15ला मला वाटतं पुढं त्या आतमध्ये आपल्याला प्रवेश घेतला जातो. गर्दी खूप असते, त्यामुळं ऑनलाईनसुद्धा तुम्ही तिकीट वगैरे काढून ते ऑनलाईनसुद्धा तुम्हाला जाण्याची व्यवस्था आहे. त्याचंसुद्धा तुम्ही ज्यांना ऑनलाईन अनुभव आहे त्यांनी तो करू शकता. आणि अशा प्रकारे आपण स्वामींच्या या अन्नछत्रमध्ये आपण आलेलो आहे. तिथंही स्वामींची मूर्ती आहे, पालखी आहे, दत्त महाराजांची मूर्ती आहे. अशा प्रकारे आपण ही अन्नछत्र फार मोठं अन्नछत्र आहे आणि विशेष करून भोजन जे आहे ते अगदी उत्कृष्ट आणि चांगलं असतं. त्याचं चपाती, भात, भाजी, स्वीटमध्ये तुम्हाला खीर वगैरे असं येतं. त्यामुळे ह्या स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर आपण जो प्रसाद आहे तो घ्यायचा आहे. ही चपाती करायची मशीन मी लांबूनच तुम्हाला शूट केलेली आहे. त्या पद्धतीने ही चपात्या महिला वर्ग ह्या चपात्या करत असतात. प्रत्येक ठिकाणी चपात्या कुठल्या अन्नछत्रामध्ये जास्त करून मिळत नाहीत, कारण भात भाजी आणि खीर अशा प्रकारचं असतं. आमच्या गोंदवलेकर महाराजांच्या मठामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं भोजन मिळतं, प्रसाद मिळतो. तो सुद्धा आवर्जून तुम्ही गोंदवलेला गेल्यानंतर घ्या. तर अशा प्रकारे दत्त महाराजांचंही तिथं मूर्ती आहे, स्वामींची मूर्ती आहे आणि स्वामींच्या पादुका आहेत आणि पालखी आहे. त्या पालखीमध्ये पादुका ठेवलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे भोजनाची व्यवस्था इतकी सुंदर आहे. त्या भोजनाच्या व्यवस्थेत आपण सगळ्यांनी बसून टेबल खुर्ची आहे आणि त्याच्यावर बसून आपण भोजनाला बसायचं आहे. भोजन पूर्ण झाल्यानंतर मग स्वामींचा गजर केला जातो. स्वामींचा गजर केल्यानंतरच मग आपण भोजनाला सुरुवात करायची असते. अशा प्रकारे स्वामींचा फोटो आहे, दत्त महाराजांचा मूर्ती आहे, स्वामींचा फोटो आहे, पालखी आहे, पालखीमध्ये सुद्धा पादुका आहेत. तर त्याचंसुद्धा आपण दर्शन तिथं गेल्यानंतर घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमध्ये आल्यानंतर ह्या वेगवेगळ्या ठिकाणचं आपण दर्शन घ्यायचं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा एक पुढं मोठा समोर आहे आणि मग त्यानंतर आपण स्वामींच्या ह्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर मग आपण
दर्शन झाल्यानंतर मग आपण स्वामींची मूर्ती तुम्ही घेणार असाल तर तिथून मूर्ती खरेदी करा आणि मग घरी नेण्यासाठी प्रसाद घ्यायचा आहे. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आणि मग आपल्या घरी जायचं आहे. घरी गेल्यानंतर स्वामींच्या फोटोची पूजा करा, त्यांना अभिषेक घाला आणि दर गुरुवारी शक्यतो आपल्या घरी आपण स्वामींची आरती करण्याचा प्रयत्न करा. मग श्री स्वामी समर्थ आपणाला प्रसन्न होतील. आमच्या घरी आम्ही आरती करत असतो त्याचासुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे, तो सुद्धा अवश्य पहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.